बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न. येत्या काही महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार असून त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हदगाव हिमायतनगर मतदार संघाची निवडणूक वंचित बहुजन आघाडी ताकदीने निवडणूक लढणार आहे आणि हदगाव हिमायतनगर मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीचा आमदार निवडून आणायचा. या अनुषंगाने हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आज वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर पालमकर, ओबीसी नेते अविनाश भोशीकर, बालाजी खर्डे राठोड, वंचित बहुजन आघाडीचे हदगाव तालुका अध्यक्ष हिदायत खान पठाण, माजी तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, संजय कांबळे व SC ST OBC व वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचे दिसून आले आहे. या बैठकीला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित झाल्याने हदगाव हिमायतनगर मतदारसंघात मात्र यावेळीची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे जनतेमधून बोलले जात आहे. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव.